सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आणि मुख्यत्वे ओबीसी आरक्षणामुळे गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला. न्यायालयाच्या निर्देशानुसार सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. असं झाल्यास नाशिक मनपाच्या निवडणुकीचे फटाके दिवाळीत फुटू शकतात. त्यामुळे इच्छुकांच्या आकांक्षांना आता धुमारे फुटले आहे. 2022 पूर्वीची ओबीसी आरक्षण स्थिती आणि प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे तसेच 4 आठवड्यात निवडणुकांशी संबंधित अधिसूचना जारी करण्याचे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे इच्छुकांसह राजकीय पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील एकूण 27 महापालिकांनी बहुतांश जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग खुला झाल्यानं अनेकांनी सुस्कारा सोडला आहे. सुरुवातीला कोरोना, त्यानंतर ओबीसी आरक्षण आणि पाठोपाठ प्रभाग रचनेच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला शासनाने हिरवा कंदील दर्शवला असला तरी आधी जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांमध्ये देखील हे आरक्षण मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या सत्ता काळातील प्रभाग रचना 4 ऑगस्ट 2022 रोजी एका अध्यादेशानं सरकारनं बदलल्यानं त्याविरोधात दाखल याचिकेवर 22 ऑगस्ट 2022 ला सर्वोच्च न्यायालयानं जैसे थे आदेश दिला. तेव्हापासून आस्थागायत या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडलेली होती. तर 2022 मध्ये निवडणुका होणार म्हणून अनेक इच्छुकांनी कंबर कसायला आपापल्या प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. अनेकांनी तर खर्च देखील सुरू केला होता. परंतु ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि कोरोना या कारणामुळे निवडणुका होणार नाहीत हे निश्चित झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रचारातून अनेकांनी काढता पाय घेत खर्चाला आवर घातला. मात्र आता 4 महिन्यांनी निवडणुका होणार असल्यानं इच्छुकांकडनं आपापल्या पद्धतीनं प्रभागांमध्ये प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.